ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कर्णाची श्रवणीच आवड असो राहो मुखी कीर्तन वाचे नित्य घडो तुझे स्मरणते हस्ती तुझे पूजन। लाभो अर्चन सख्य दास्यचि तुझे हे इच्छिते मनमन। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने आजपासून आपण श्री विष्णू सहस्रनाम दिव्य स्तोत्र म्हटलं व्यासांनी याला। श्री विष्णू सहस्रनाम दिव्य स्तोत्रम या स्तोत्राविषयी काही चिंतन करणार आहोत। पुष्कळांना हे म्हणता येतं, अनेक संप्रदायांमध्ये हे नित्य म्हणण्याचा परिपाठ आहे। लहानपणापासून जरी शिकलो आपण तर त्याचा पुढच्या आयुष्यात फार उपयोग होतो असं मानलं आहे साहित्य विद्वानांनी, संतांनी, आचार्यांनी की विष्णू सहस्रनाम हे सर्व स्तोत्रांचा राजा म्हटले याला। इतर स्तोत्रांना किंवा स्तुतींना आपण गौणपणा देत नाही, रामरक्षा आहे, शिवमहिम्न आहे, त्यांना निम्नपणा आपण देणार नाही। पण श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्राला फार मोठा दर्जा सर्व आचार्यांनी विद्वानांनी दिलेला आहे। श्रीमद आद्य शंकराचार्यांचं याच्यावर भाष्य आहे। आपण विष्णू सहस्रनाम असं म्हणतो, 1000 नावं श्री महाविष्णूंची। अनेक देवतांचे असतात, ललिता देवींचं सहस्रनाम स्तोत्र आहे, अनेक आहेत, रुद्राचे पण सहस्रनाम आहे। भगवंतांचं नाम कसंही कोणतंही केव्हाही ते घ्यावं आपल्याला पवित्रता आणूनच देतं। नुसती पवित्रता आणत नाही, भगवंताचं नाम जर आपल्या मुखात अखंडपणे आलं तर त्याला पुण्यशरीर म्हणतात रामदास स्वामी। नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नासती श्रीराम। पुष्कळ नाम महिमा सर्व ग्रंथांमध्ये आहे, सर्व संतांनी तो गायला आहे। देवाची द्वारी उभा क्षण बरी तेणे मुक्तीचारी साधी आल्या। हरिमुक्ती म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याचे। भगवंताच्या नामाचा फार महिमा आहे। आता ज्या स्तोत्राचा आपण काही अभ्यास करणार आहोत, चिंतन करणार आहोत, श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र। एक फार मोठा स्तोत्र, हे महाभारताचा भाग आहे। अनुशासन पर्व, महाभारताची 18 पर्वाच होते हो, माहिती आहे आपल्याला। या 18 पर्वांपैकी अनुशासन पर्वात हे येतं। तशी याची शेवटी पुष्पिकाच तशी दिली आहे व्यास महर्षींनी।
म्हणजे स्तोत्राचा जेव्हा शेवट करताना इतीपासून जे म्हटलं जातं, ओम तत्सदिती श्री महाभारते शतसहस्राव्यां संहितायां वैयासिक्या मानुशासनिके पर्वणि भीष्म युधिष्ठिर संवादे श्री विष्णोर दिव्य सहस्रनाम स्तोत्रम अशी याची पुष्पिका आहे. ही म्हणण्याचा प्रघात आहे. शेवटी म्हणावं इतिश्री ओम तत्सदिती यांनी शेवट होतो. त्यात सगळं वर्णन आलेलं आहे की कुठे आहे, कोणी कोणाला सांगितलं आहे. भीष्म आणि युधिष्ठिर संवादाच्या माध्यमातून हे जगासमोर आलेलं आहे. थोडा याचं बाह्य स्वरूप एकंदर या स्तोत्राचे 107 श्लोक आहेत. 107 श्लोकांमध्ये 1000 नावं येतात. त्याआधी सुरुवातीला 13 श्लोक, जे पुस्तिका जर आपण पाहिली तर सुरुवातीला काही याच्या नमनाचे, स्तुतीचे, वंदनाचे श्लोक येतात, ते 13 आहे. म्हणजे 120व्या श्लोकाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र संपतं. आणि त्यानंतर फलश्रुतीचे श्लोक आहेत जे 22 आहेत. काही पुस्तकांमध्ये भिन्नता, थोडी पाठभेद आणि ते कमी अधिक आहेत. फलश्रुतीचे श्लोक कमी अधिक म्हणल्या जातात. पण मुळामध्ये जे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे ते 107 श्लोकांचं आहे. ओम विश्वम विष्णूर वषटकारोपासून त्याच्या नावांना प्रारंभ होतो आणि भगवंतांची 1000 नावं सर्व प्रेरणायुधा हे त्याचं 1000वं नाम आहे. मोजली आहेत अनेकांनी आणि आचार्यानेच ती मोजली आहेत आधी. मग अशी बोलल्या गेलं की श्रीमद आद्या शंकराचार्यांचं याच्यावर भाष्य आहे. ईश्वरी योजनाच ही, कारण श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या जीवनाचा आपल्याला विस्ताराने काही विचार या चिंतनात नाही करायचा. पण त्यांना 32 वर्ष आयुष्य आहे. मुळात अशी आख्यायिका आहे की त्यांना 16च वर्षाचं आयुष्य होतं. 16व्या वर्षी त्यांचं अवतार कार्य तसं पूर्ण झालं. फक्त भाष्य राहिलेलं आहे. बाकी त्यांचा शिष्यपणा, त्यांना गुरु लाभ झाला, हे सगळं त्यांची पदयात्रा, तीर्थयात्रा, त्यांनी अनेक मतांचा केलेला खंडन, जैन, बौद्ध, कापालिक इत्यादी मतांचा केलेलं खंडन इत्यादी, हे सगळं 4 दिशांना 4 मठांची स्थापना, तिथे मठपंथींची नेमणूक करून आमनाय निर्माण करणे म्हणजे कोड ऑफ कंडक्ट, हे सगळं होऊन गेलेलं आहे. आणि त्यानंतर श्रीमद आद्य शंकराचार्य हे अवतार समाप्तीसाठी केदारनाथच्या गुहेत गेले. पण त्या ठिकाणी व्यास महर्षींनी त्यांच्यासमोर प्रगट होऊन सांगितले, तुम्हाला अवतार संपवता येणार नाही. ते शिवांचा अवतार आहे. त्यांच्या चरित्रातल्या एकंदर कथेप्रमाणे भगवान महादेवांनी अवतार घेतला शंकराचार्य नावाने. पुष्कळ मतांचा सुळसुळाट झाला होता सगळ्यांचं खंडन मंडन करण्याकरता. इतर मतांचं खंडन आणि वैदिक मताचं वेदांतानुसार, भगवद्गीतेनुसार मंडन करणं असं आचार्यांचं एकंदर कार्य आहे. ते मुख्य कार्य संपलं. पण आचार्य आपला देह आता समर्पित करायला केदारनाथच्या गुहेत गेले. व्यास महर्षी प्रगट झाले, सांगितले तुम्हाला करता येणार नाही. मी तुम्हाला 16 वर्ष अजून आयुष्य देतो आणि आता तुम्हाला भाष्य करायचं आहे, भाष्य ग्रंथ लिहायचे आहे. आणि ते जसे आले तसे व्यास महर्षी निघून गेले. भगवान शिवांना वंदन केले, केदारनाथच्या गुहेत आहेत, आकाशाकडे पाहिलं. आपला अवतार कार्य तर संपलं आहे, पण आपल्याला ही महर्षी वेदव्यासांची आज्ञा आहे. ते वेदतुल्य नारायणाचेच अंश, बादरायण त्यांना म्हणतात. आता त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन कसं करावं, म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्यांनी डोळे बंद केले, ध्यान लावलं आणि आता भाष्य ग्रंथ करायला सुरुवात केली. शिष्य होते पुष्कळ बरोबर. ही श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या उत्पत्तीची एक कथा ग्रंथांमध्ये येते, ती बोलतोय आपल्याशी सुरुवातीला. आणि शिष्याला सांगितलं की गुहेमध्ये आतमध्ये पुष्कळ ग्रंथ आहेत, घेऊन ये, मला भाष्य करायचं आहे. शिष्य गेले आतमध्ये. एक शिष्य गेला आणि त्यांनी लगबगीने एक पुस्तक घेऊन आला, आचार्यांसमोर ठेवलं. आचार्यांची इच्छा स्वतःची अशी होती की उपनिषदांपासून भाष्य सुरू करावं. मुख्य 10 उपनिषदांवर आचार्यांची भाष्य आहेत. ईशकेन कठ असे त्याची नावं आहेत. आणि ते अंधारात, गुहेमध्ये अंधार होता. शिष्य गेला, जे पुस्तक हातात आलं घेऊन आला. आचार्य डोळे बंद करून बसले, डोळे उघडले, समोर पुस्तक पाहिलं. शिष्याला म्हणाले, अरे हे नको आहे, मला एखादं उपनिषदांचं पुस्तक आणून दे, हे तर श्री विष्णू सहस्रनामाचं पुस्तक आहे. शिष्य आत गेला. आचार्याने पुन्हा डोळे बंद केले. शिष्याने पुन्हा पुस्तक आणून ठेवलं अंधारातून. दुसऱ्यांदा आचार्यांनी नेत्र उघडले, श्री विष्णू सहस्रनाम. 3दा असं घडलं श्रोते. आणि 3दा घडलं. हे
काही आपल्या इच्छेचं काम नाही, ही भगवत इच्छा, ईश्वर इच्छा, आचार्यांची इच्छा, आज्ञा. आणि म्हणून त्याला संमतीदर्शक श्रीमद आद्य शंकराचार्यांनी जे अनेक भाष्य ग्रंथ निर्माण केले. प्रस्थानत्रयवरचं भाष्य प्रसिद्ध आहे, गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्रांवरचं भाष्य आहे. पण सगळ्यात पहिलं भाष्य श्रीमद आद्य शंकराचार्यांचं श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्रावर आहे. सुद्धा 1000ही नावांचे नुसते अर्थ तर सगळीकडे असतील, शब्दकोशातही आपल्याला मिळतील, पण त्याचा लक्षार्थ काय? कारण श्री विष्णू सहस्रनाम जेव्हा आपण म्हणतो 1000 नावं विष्णूंची, यात काही नामं आहेत, काही सर्वनामं आहेत, काही विशेषण आहेत, काही क्रियाविशेषण आहेत, काही त्यांच्या अवतारातली नावं आहेत. वराह पण नाव आहे, कूर्म पण नाव आहे, ही आली आहेत विष्णू सहस्रनामात. यथासमय हळूहळू आपल्या चिंतनात ती जसा जसा श्लोक पुढे येत जाईल त्यावेळेला आपण त्याचं चिंतन किंवा त्याचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न करू. कुणीतरी असा एकदा प्रश्न विचारला होता, आचार्यांना विचारला असेल किंवा इतर आचार्यांना, की इतकी 1000 नावं सांगायची काय गरज होती? विष्णूंचं कोणतंही नाम पवित्रच आहे ना? त्याच्यावर उत्तर दिलं त्या आचार्यांनी ज्यांना प्रश्न विचारला गेला, असे आचार्य श्रीमद आद्य शंकराचार्यांचा नाही हा प्रश्न. हा प्रश्न उपस्थित केला आहे वंदनीय दासगणू महाराजांचे शिष्य आप्पा यांनी. म्हणजे गोरठ्याला जो मठ आहे, कारण दासगणू महाराजांच्या संप्रदायामध्ये रोज विष्णू सहस्रनाम म्हणण्याचा प्रघात आहे. आमच्या इथे विदर्भामध्ये कारंजा नावाचं नृसिंह सरस्वतींचं जन्मस्थान आहे. रोज महाप्रसाद आहे, हजारो लोक येतात. आणि अशी तिथे पद्धत आहे, परंपरा आहे, उपासना आहे की भोजनाच्या आधी श्री विष्णू सहस्रनाम आणि श्रीमद भगवद्गीतेचं 15व्या अध्यायाचं पठण सामुदायिकरित्या केलं जातं. अनेक ठिकाणी पद्धत आहे आणि गोरठे संस्थांमध्ये ही नित्य म्हणण्याची पद्धत आहे. त्यांनी सुद्धा भाष्य विष्णू सहस्रनामावरती केलेलं आहे. अनंतरावजी आठवले पूर्वाश्रमीचे, पुढे ते आचार्य वरदानंद भारत सरस्वती झाले, आता नाहीत ते, त्यांनी देह ठेवला. त्यांनी सुद्धा श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या भाष्याचा आधार घेऊन सुलभ अर्थ मराठीमध्ये दिलेले आहेत विष्णू सहस्रनामाच्या 1000ही नावांच्या भगवंतांची. ती पुस्तिका उपलब्धही आहे. ह्या पुस्तकांचा काही आधार घेऊन आणि पुष्कळ विद्वानांनी याच्यावर चिंतन केलेलं आहे. आणि आमच्या भाग्याने आम्ही अमरावतीला असताना परमपूजनीय श्रद्धेय मंदाताई गंधे हे नाव आपण ऐकलं असेल, यांनी श्री विष्णू सहस्रनामावर 1 वर्ष चातुर्मासभर प्रवचन केली होती. 1000 नावं खूप छान आचार्यांच्या भाष्यानुसार आम्हाला समजून सांगितली होती. त्याच्या काही नोट्स माझ्याकडे होत्या. अशा 2-3 ग्रंथांचा आधार घेऊन सार रूपाने मी आपल्यासमोर चिंतन मांडतो आहे. आणि तरीसुद्धा आपल्याला म्हणतोय की समग्र नाही, आपण मूळ आचार्यांचं भाष्य वाचावं, पाहावं, चिंतन करावं. त्यातून आपल्याला जास्त प्रकाश प्राप्त होईल. पण तोपर्यंत तूर्त जे उपलब्ध आहे त्याचं चिंतन करावं. प्रश्न असा उपस्थित केला होता आपण की 1000 नावं का? एका नावाने भागत नाही का? त्याचं उत्तर हो, भागतं ना. एक नाव जरी श्रद्धेने घेतलं तरी सुद्धा जीवाचं कल्याण होईल यात वादच नाही. नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाम, भागवतात समाप्तीला श्लोक आहे. एका नावाने सुद्धा होईल. मग नामाच्या सहस्रमाळा कशासाठी? रामदास स्वामींनी याचं उत्तर दिलं आहे. दासबोधामध्ये नामस्मरण भक्तीचा समास आहे. सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता होत असे सार्थक, नामस्मरण करिता पुण्यश्लोक होईजे स्वय श्रीराम, अशी ओवी आहे नामस्मरण भक्तीमध्ये दासबोधामध्ये. सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता होत असे सार्थक, त्यांनी सुद्धा सार्थक होईल. मग 1000 नावं का? असा प्रश्न आपला तसाच राहिला अनुत्तरित. त्याचं उत्तर असं आहे की वाचन करणारे, मनन करणारे, त्या अर्थाकडे लक्ष देऊन आपली साधना वाढवणारे पुष्कळ लोक आहेत ना जगामध्ये, हजारो लोक आहेत. आणि प्रत्येकाचा पारमार्थिक अधिकार भिन्न असतो. उंची वेगळी असते, हळूहळू तो वाढतो यात वाद नाही. पण अगदी जे बिगिनर्स सुरुवातीला आहेत त्यांना शब्दार्थ पाहून सुद्धा पुष्कळ प्रेम उत्पन्न होईल. भगवंतांविषयी प्रेम निर्माण होणे हा विष्णू सहस्रनामाचा किंवा कोणत्याही नामाचा हेतू आहे. नाम घेतल्याने भगवंताविषयी, ईश्वराविषयी, रामाविषयी, कृष्णाविषयी आपल्या मनात असलेलं प्रेम आणि श्रद्धा वाढते. आणि प्रेम आणि श्रद्धा हे परमार्थाचे फार मोठे आधारस्तंभ आहेत. आणि हे सत्संगात करावं,
श्रीमद आद्य शंकराचार्यांचं भाष्य हा सत्संग आहे आपल्याला. आणि प्रसंग महाभारतातला व्यासांनी लिहिलेला आहे. व्यासो ब्रूते न संशय, अशी उक्ती आहे की व्यासांच्या वचनाविषयी कधी संशय, ब्रूते म्हणजे व्यासांनी सांगितल्याविषयी कधी संशय धारण करू नये. त्यांनी हे सगळे अर्थ लिहिलेले आहेत. श्री विष्णू सहस्रनामाच्या अर्थाकडे लक्ष देऊन जर आपण वाचलं, कोणत्याही मंत्र असो, श्लोक असो, स्तोत्र असो, अष्टक असो, ग्रंथ पारायण असो, जर अर्थाकडे आपण लक्ष दिलं ना तर वेगळं फल प्राप्त होतं. समजून उमजून, अर्थाकडे म्हणजे समजून उमजून. असं लक्षात ठेवा, आपण शब्दाचे नेहमी दोन शक्ती असतात. शब्द कोणताही उच्चारला की त्यात दोन शक्ती असतात. शब्दाची पहिली शक्ती जी आहे ती अर्थ आहे, आणि दुसरी शक्ती ध्वनी आहे, किंवा आधी ध्वनी मग अर्थ. जसं मी आता राम म्हणतो तर काही ध्वनी आला की नाही, म्हणजे साऊंड, आपल्याला आवाज ऐकू आला राम काहीतरी, तो एक अर्थ की त्या ध्वनी म्हणजे नाद निर्माण होतो. आणि राम शब्दाला अर्थ आहे काही, तो आपला आता विषय नाही, पण राम शब्दाला काही विशेष अर्थ आहेत. म्हणून वसिष्ठ महामुनींनी राजा दशरथाला झालेल्या ज्येष्ठ पुत्राचं नाव, कौसल्याच्या मुलाचं नाव राम ठेवलं. रमयेति राम हा अशी त्याची उत्पत्ती आहे. तो निरर्थक नाही, पण अर्थ आणि ध्वनी हे कोणत्याही शब्दामध्ये असतं. आपण इथून तेलंगणात गेलो, कर्नाटकात गेलो, तिथलं आपल्याला काही कळत नाही, पण तिकडची माणसं जर काही शब्द उच्चारतील, आपल्याला अर्थ नाही कळणार, पण ध्वनी कळतो ना, ते हा काहीतरी म्हटलं, गुडगुडू असं काहीतरी म्हटलं आहे, पण आपल्याला अर्थाचा बोध होत नाही. आणि त्यामुळे त्यांच्याशी संभाषणही आपल्याला करता येत नाही, त्यांच्याविषयी प्रेमही उत्पन्न होतात नाही. काय हातवारे हावभाव करून ते सांगतात, पण नाही कळत. म्हणून जोपर्यंत शब्दाचा ध्वनी आणि अर्थ दोन्ही कळत नाही, शब्दांचा ध्वनी कळून हितकर्तव्यता येण्याची सामर्थ्य मंत्रांमध्ये असतं. मंत्रांचा फार अर्थ न कळला तरी नुसत्या मंत्र सामर्थ्य त्याच्या ध्वनीमध्येच आहे, त्याच्या उच्चारणामध्ये आहे. आणि ते उच्चार कानावर जरी पडले, एखाद्या पठणकर्त्याने ते नीट उच्चारण जर केलं संथा घेऊन, आणि ते आपण ऐकत जरी गेलो, म्हणून बघा अनेक मंदिरांमध्ये मंत्रजागर इत्यादी जेव्हा होतात, आपल्याला कळत काहीच नाही त्यातलं. वैदिक मंत्र असतात, त्याचे अर्थ आपल्याला कळत नाहीत, पण छान वाटतं का नाही? त्याचं कारण शब्दामधली ध्वनी म्हणजे नॉईज किंवा टोन ही शक्ती काम करत असते आणि आपल्याला छान वाटतं. कारण ते जे वेदमंत्र म्हणत असतात, स्तोत्र म्हणत असतात, ते अत्यंत सत्वगुणाच्या अधिष्ठानावर असतात. भगवंतांची स्तुती कीर्ती त्यात असते. सत्वगुण त्या मंत्रांमध्ये ओतप्रोत असतोय, आणि म्हणून एक सत्वगुणी वातावरण तयार होतं. म्हणून शब्दाच्या एका शक्तीपैकी म्हणजे अर्थामध्ये न जाताही आपल्याला नुसत्या ध्वनीने, आवाजाने, साऊंडने सुद्धा खूप छान वाटतं की किती छान वातावरण आहे. छान याचा अर्थ ते सात्विक वातावरण असतं. श्री विष्णू सहस्रनाम हे मंत्रही आहेत, आणि या सर्व शब्दांना अर्थही खूप आहे. यदेव विद्यया करोती तदेवं फलम अश्नुते, अशी एक श्रुती आहे. जे विद्येने म्हणजे समजून घेणं, विद धातू आहे तिथे, विद म्हणजे समजून घेणं, जाणणं, जाणीवपूर्वक करणं, याला यदेव विद्यया करोती तदेवं फलम अश्नुते. कारण समर्थांनी याचं सोप्पं भाषांतर केलं आहे, परमार्थ जाणोनी करावा. समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले, येर ते उरले करण ते पुरुष श्रीराम, असे समर्थांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. थोडक्यात काय, अर्थ समजावून जर घेतला तर त्या स्तोत्राविषयी, त्या स्तोत्राची जी उपास्य देवता आहे त्याविषयी आपला आदर वाढतो, प्रेम वाढतं, भक्ती वाढते. आणि मग सुरुवातीला जो युधिष्ठिर आणि भीष्माचार्यांचा संवाद आहे, हा संवाद नेमका कुठे आला आहे, कथा आता विस्ताराने नाही पाहणार आपण, पण प्रसंग असा आहे की कौरव पांडवांचं युद्ध संपलं आहे. भीष्म अत्यंत ज्ञानी भक्त आहे. भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे भगवान 7व्या अध्यायात जे बोलले, 4 प्रकारे भक्तांचे वर्गीकरण भगवंतांनी केलं. आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. त्यापैकी भीष्म ज्ञानी आहेत. भगवान सर्व पांडवांना घेऊन त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना म्हणाले, तुम्ही या धर्मराजाला उपदेश करा. भीष्म हसले, भगवंता तू समोर आहेस, तू सर्वस्य चहा मृदुसन्निविष्टो मत्तस्फूर्ती ज्ञानम अपोहनंच वेदैश्च सर्वे अहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेव चहाम. तूच बोललास 15 अध्यायात, तू ज्ञानाचा साठा आहे, मी काय तुझ्यासमोर बोलणार.
भगवान म्हणाले नाही, तुझा अधिकार जगाला कळू दे. आशीर्वाद दिला, हात ठेवला. आणि मग भीष्माचार्यांनी धर्मराजाला त्यांनी प्रश्न विचारल्याप्रमाणे उत्तर द्यायला सुरुवात केली. किमेकं दैवतं लोके किं वाप्यकं परायणं स्तुवन्तः कं कमर्चन्तः. हे सगळे प्रश्न आहेत मग, की कोणतं दैवत, कशाचं स्मरण करावं. मनुष्याने नेमकं किमेकं दैवतं लोके किं वाप्यकं परायणं स्तुवन्तः कं कमर्चन्तः, हे सगळे प्रश्न विचारले. धर्म म्हणजे काय, को धर्म सर्वधर्माणां भवतः परमो मतः, या अशा संवादांनी प्रारंभ आहे. आणि श्री विष्णू सहस्रनाम देवाचे रचयिते वेदव्यास आहेत. वेदव्यास ऋषी आहे. देवता श्रीकृष्ण आहे. आणि पूर्ण 107 श्लोक अनुष्टुप छंदात आहेत. संस्कृत भाषेमध्ये पुष्कळ छंद आहेत, 7 छंद आहेत. त्यापैकी अनुष्टुप छंदामध्ये श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे. अर्थ जाणून समजून करावा. प्रस्तावना एवढी पुरी झाली. प्रत्यक्ष 107 श्लोकांपैकी 107 श्लोकांमध्ये 1000 नावं, म्हणजे 1000 भागिले 107 असं नाही गणित आहे. कुठे 7ही नावं आहेत, कुठे 9 आहेत, कुठे 12 आहेत, 13 आहेत, अशी वेगळी वेगळी आहेत. आणि त्यामुळे श्री विष्णू सहस्रनाम म्हणायच्या आधी असा प्रघात आहे, तो वेदव्यासांनीच लावून दिलेला आहे. आणि त्यानंतर भीष्म युधिष्ठिर संवाद वगैरे, वैशंपायन उवाच वगैरे आहे. पण अगदी सुरुवातीला शांताकारं भुजगशयनं या स्तोत्राने सुरुवात करून भगवंतांच्या ध्यानाचा तो श्लोक आहे श्री विष्णूंच्या, तो म्हणावा. आणि त्यानंतर एक श्लोक म्हणणेच आहे, तो म्हणतो आपल्यासमोर मी आता. आपल्याला येते असेल आपणही म्हणावा. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. यस्य स्मरण मात्रेण, ज्याच्या फक्त स्मरणाने, शब्द फक्त आहे, स्मरण मात्रेण, मात्रेण म्हणजे फक्त अर्थ होतो. जसं पहा, पूर्वी आम्ही बँकेत होतो असं लिहायचो आम्ही, 7,500 रुपये फक्त, किंवा त्या फक्तला हिंदीमध्ये 7,500 रुपये केवल, किंवा 7,500 रुपये मात्र. मात्र म्हणजे फक्त, त्याला केवल किंवा फक्त किंवा ओनली म्हणतात. 7,500 रुपीज ओनली. ओनली, फक्त, मात्रा, याचा अर्थ फक्त असा होतो. आणि त्यामुळे यस्य स्मरण मात्रेण, फक्त स्मरण केल्याने जन्म संसार बंधनात विमुच्यते, जन्म संसाराचं बंधन संपतं. जीवाचं तेच तर उद्दिष्ट आहे. या जीवाचं मनुष्य योनीत आल्यानंतर भाग्य असं आहे की इथे काहीतरी चांगलं सत्कर्म करून, सदाचार करून, भक्ती करून, ज्ञान मिळवायचा प्रयत्न करून इथे मनुष्य देहामध्ये फक्त उत्तम गती मिळवता येते. उत्तम गती याचा अर्थ आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेता येते, म्हणजेच मोक्ष मिळू शकतो, म्हणजे जन्ममरण परंपरा सुटू शकते, असे याचे वेगळे वेगळे अर्थ आहेत. जन्म संसार बंधनात विमुच्यते. कशाने? यस्य स्मरण मात्रेण, ज्याच्या फक्त स्मरण केल्याने. भगवंत ईश्वर, यस्य भगवंतांकडे निर्देश आहे, ईश्वराकडे निर्देश आहे. स्मरण करण्याचा सगळ्यात चांगला उपाय त्याचं नाम मुखात येणं आहे. भगवंतांचे स्मरण करण्याचे अनेक मार्ग आहे. नुसतं कोणी ध्यानाने पण स्मरण करू शकेल, पण सगळ्यात सोपा मार्ग, बहु चांगले नामया राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे भुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे, असा श्लोक आहे मराठी श्लोकात. त्यामुळे यस्य स्मरण मात्रेण, ज्याचं फक्त स्मरण केल्याने जन्ममरण परंपरा संपते, म्हणजे मोक्ष मिळू शकतो, असा अर्थात हा श्लोक आहे. नमस्तस्यै 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 नमो नमः. अशा भगवान विष्णूंना वंदन करावं. मग पुढे वैशंपायन वाचे श्रुत्वा धर्मान शेषेण, असा पुढे प्रारंभ आहे. हा मुख्य विष्णू सहस्रनामाचा प्रारंभ नाही आहे, ही भगवंतांची आधी केलेली स्तुती आहे. आणि भगवंतांची स्तुती कशा कशा प्रकारे करता येते, त्याची भक्ती कोणत्या प्रकारे करता येते, याचा उल्लेख या पहिल्या स्तवनाच्या 13 श्लोकांमध्ये आहे. ध्यायन स्तुवन नमस्यंश्च यजमानस्तमेवच. ज्यांना पाठ आहे त्यांच्या लक्षात येईल, किंवा जे सध्या शिकतात आहे त्यांच्या लक्षात येईल, पाहून म्हणतात त्यांच्या लक्षात येईल.
हा एक श्लोक आहे तिथे, की भगवंतांच्या प्राप्तीचे भक्तीचे जे वेगळे वेगळे मार्ग आहेत त्या 3 प्रधान मानले आहेत. ध्यायन, स्तुवन, नमस्यांश्च. या प्रत्येक एकेकावर वेगळं वेगळे चिंतन आपल्याला करता येईल. 3 मार्ग सांगितले. ध्यायन म्हणजे ध्यान, स्तुवन म्हणजे स्तुती, भगवंतांचं ध्यान करावं, भगवंतांची स्तुती करायची, आणि नमस्यांश्च, त्याला नेहमी नमस्कार करावा. श्रीमद भागवताच्या समाप्तीला व्यासमहर्षींनी याच अर्थाचा श्लोक लिहिलाय पहा. मगाशी एक चरण बोलल्या गेलं होतं. नाम संकीर्तनय्यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम. नाम संकीर्तनय्यस्य, भगवंतांचं नाम संकीर्तन करण्याने सर्व पाप प्रणाशनम, सर्व पापांचा परिहार होतो. नाम इतकं शक्तिमान आहे. नाम नाहीच आहे, म्हणजे नाम आणि परमात्मा वेगळे नाही असं वेदांतशास्त्र म्हणतं. थोडी वेदांताची भाषा बोलून एक वाक्य बोलतो. नाम आणि नामी यांचा अभेद असतो. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं तर प्रभू रामचंद्र त्या जपकर्त्याच्या जवळ उभे असतात. निर्गुण रूपाने निर्गुण रूप आहे 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 त्याच्या सान्निध्यात ते येतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हटलं तर भगवान दत्तात्रय राहतील. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं भगवान श्रीकृष्ण त्या विग्रहातले त्या जपकर्त्याजवळ उभे राहतील. कारण नाम आणि नामी यांचा अभेद म्हणजे नाम आपण भगवंतांचं घेतलं, ज्या उपास्य देवतेचं घेतलं ती उपास्य देवता त्या भक्ताच्या सान्निध्यामध्ये येते. आणि सान्निध्यात जी वस्तू येते, सान्निध्यात जी गोष्ट येते, वस्तू येते, पदार्थ येतो, प्राणी येतो, त्याविषयी प्रेम निर्माण होतो. किती साधं लॉजिक आहे नाही. मी एक उदाहरण बोलतो म्हणजे लक्षात येईल. फक्त सान्निध्य म्हणजे सततच्या सहवासाने प्रेम उत्पन्न होतं. माझ्या आईचा दृष्टांत बोलतो मी. आम्ही पाहिले, रोज पाहायचो मी. ती अगदी अखेरपर्यंत, जीवनाच्या अखेरपर्यंत तिचा नियम होता की थोडंसं घरातलं देवाचं पूजन वगैरे झालं, तुळशीला पाणी घातलं, तुळशीला केलं की अंगणात तुळस आहे आमच्या अंगणात. त्या तुळशीच्या वृंदावनाजवळ जायचं, तुळशीला हळद कुंकू वाईल, एखादं फूल वाईल, परिक्रमा करेल. 1-2 सुरुवातीला जास्त करायची, पुढे वृद्धापकाळामुळे एकच करायला लागले, पुढे ती नाही होत नव्हती. मग तिथे बसायची आणि थोडी ती साखरेचं कळण्याची बरोबर आणि तिथे तुळशीजवळ ठेवून द्यायची. आणि काही साखरेचे कण मुंग्यांसाठी आणि अक्षत पंचपायातली जी होती ती तिथे अशी जवळ टाकायची. चिमण्या यायला लागल्या, 3, 4, 5 चिमण्या रोज यायच्या. आणि त्यांना ती वेळही बरोबर, पक्ष्यांना ना बरोबर सगळं कळतं. हो, 9-9:30 ती जायची अंगणामध्ये. आम्ही रोज पाहायचो हे. आणि बरोबर ती अंगणात गेली की चिमण्या चिवचिव करत झाडावर येऊन बसायच्या. त्यांना सहवासाने चिमण्यांना पण प्रेम निर्माण झालं. आणि आईला सुद्धा त्या चिमण्या आल्या की छान वाटायचं, टाकायचे, हात नाही लागायचा, दुरून अक्षत टाकायची. त्या तेवढे काय 10-20 दाणे असतील तर टिपून निघून जायचे. सहवासाने प्रेम कसं उत्पन्न होतं यासाठी बोललो हा दृष्टांत. मग नाम जर घेतलं भगवंतांचं प्रेम आणि श्रद्धेने, ध्यायन स्तुवन नमस्यांश्च, तर भगवंताविषयी प्रेम वाढतं. त्याच्या आस्तिक्याची जाणीव म्हणजे तो आहे 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 ही जाणीव हळूहळू वृद्धिंगत होत जाते. ती वृद्धिंगत होण्याचं फार भाग्याचं लक्षण आहे की परमात्मा आहे बरं का, ईश्वर आहे बरं का. 3 मार्ग सांगितले भक्तीचे प्रकार या श्लोकामध्ये. हे सुरुवातीच्या आपण वंदनाच्या श्लोकामधला थोडा विचार करतो आहोत आज. विष्णू सहस्रनामाचा पहिला श्लोक ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो हा आहे, ते चिंतन करणार आहोत आपण. भगवंतांची किंवा सद्गुरूंची जशी प्रेरणा आज्ञा पूर्ती होईल त्याप्रमाणे हळूहळू चिंतन आपलं जाणार आहे पुढे. सर्वांना फक्त एक विनंती प्रार्थना आहे की आपण सलग हे एपिसोड नाही टाकणार आहे. कारण इतर व्यस्ततेमुळे, इतर कार्यक्रमांमुळे हे कधी कधी मधून मधून आपण टाकणार. जसं आज आपण श्री विष्णू सहस्रनाम भाग 1 या नावाने एपिसोड 1. आज फक्त प्रस्तावनाच होती आहे, होईलच ती. कारण आपण सुरुवातीच्या श्लोक जे आहेत 13 त्याविषयी थोडं चिंतन करत आहे. तरीसुद्धा प्रत्येक श्लोक टू श्लोक असं आपण जात नाही आहे. ध्यायन स्तुवन नमस्यांश्च, ध्यान उल्लेख आहे पुढे. विष्णू सहस्रनामात प्रत्यक्ष प्रवेश केल्यावर ध्यानाविषयी येणारच आहे. पण एक लक्षात ठेव, तूर्त एवढं पुरेसं आहे की ध्यान हा योग मार्गातला एक प्रकार आहे.
त्याला भक्तीत अनुसंधान म्हणतात, योगा साधनेमध्ये त्याला ध्यान म्हणतात, आणि ज्ञान अंगाने जर प्रवास असेल साधकाचा तर त्याला निधिध्यासन असं म्हणतात. तिन्ही ध्यानच आहे, निध्यासन, अनुसंधान आणि ध्यान. फक्त साधनाचा प्रकार वेगळा म्हणून नाम भिन्नता आहे. ध्यान, आणि सर्व धर्मग्रंथांनी वेदांतांनी असं मानलं की ध्यान हे परमात्म्याच्या प्राप्तीचं साक्षात साधन आहे. साक्षात याचा अर्थ, ज्या साधनाने परमात्म्याची साक्षात कृपा होऊन आपल्याला स्वरूपाची ओळख होते, अंतिम साधन, साक्षात साधन, प्रत्यक्ष साधन. मग इतर साधनं प्रक्षत्य नाही का? जसं जप करणं आहे, पारायण करणं आहे, तीर्थयात्रा करणं आहे, संत दर्शन घेणं आहे, याला काही मूल्य नाही आहे. पण त्याने चित्तशुद्धीकडे प्रवास होईल, नक्की चित्तशुद्धी होईल, गॅरंटीने होईल. सत्संग वाया कधी जात नाही, तीर्थयात्रा कधी वाया जात नाही, नाम घेतलेलं वाया जाणार नाही. पण ध्यान जे आहे, ध्यान हे परमार्थामध्ये साक्षात साधन मानलं आहे. त्याचं कारण असं आहे श्रोते हो, ध्यान म्हणजे एकाग्रता, एकाग्रता, एकाच गोष्टीवर एकाग्रता. आणि जेव्हा एकाच वस्तूवर, एकाच पदार्थावर, एकाच दृश्यावर एकाग्रता करण्याची सवय लागते, तेव्हा त्या पदार्थाचं आणि द्रष्ट्याचं दृश्याशी ऐक्य होतं, असं वेदांतशास्त्र म्हणतं. ऐक्य होतं. आपण पुष्कळ वेळा दृष्टांत ऐकला असेल, ती जी अळी असते जाळं निर्माण करे कोळ्याची, ती इतकी एकरूप होऊन जाते, तिला स्वतःचा विसर पडतो की मी काय आहे विसरून पण जाते, इतकं तिचं ध्यान तिथे लागतं. हाच दृष्टांत ध्यानासाठी सगळे देतात. अगदी सोप्या भाषेत म्हणजे ध्यानाने तद्रूपता येते. ज्या वस्तूचं ध्यान करावं त्या वस्तूचं अखंड ध्यान जर घडत गेलं आणि खऱ्या अर्थाने ध्यान जर आपल्याला करता आलं, झालं, घडलं, तर ध्यानाने तद्रूपता येते. तद्रूपता येते म्हणजे ज्याचं ध्यान करावं ती रूपता, प्रत्यक्ष तेच होण्याची संधी नाही, तो जीव तेच होतो, तद्रूप होतो. परमात्म्याचं ध्यान, परमात्म्याशी तद्रूप, तादात्म्य, त्याला ऐक्य म्हणतात. तो जीवात्मा परमात्म्याशी ऐक्यात जातो. आणि हेच तर मनुष्य देहाचं म्हणा किंवा कोणत्याही जीवाचं ध्येय आहे की नाही. श्रीमद भागवतामध्ये मनुष्य जन्माचं देह स्पष्टपणे एका श्लोकात सांगितलं आहे. आलोड्य सर्वशास्त्राणी विचार्यच पुनः पुनः इदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायणो हरी. हे नारायण ध्येय आहे आमचं, परमात्मा ध्येय आहे. त्यासाठी इतर साधनं आम्ही करणार, ती चित्तशुद्धीकडे नेणार, ती साक्षात साधनं नाही. कारण चित्तशुद्धीशिवाय ध्यानही नाही आहे. आणि ही सगळी इतर साधनं आमची अशी काही तयारी करणार, क्वालिफिकेशन वाढवणार की आता मी ध्यान लावणार, ते ध्यान लागू शकेल. ध्यान लागू शकण्याच्या अवस्थेमध्ये चित्ताला, अंतःकरणाला पोचवण्याचं काम इतर सगळी साधनं करतात. म्हणून त्यांना गौणता नाही आहे, चांगली श्रेष्ठता आहे सगळी साधनं. ती साधकाला ध्यान अवस्थेपर्यंत नेऊन ठेवतात. पण परमात्म्याशी किंवा आपल्या स्वरूपाशी प्रत्यक्ष ऐक्य ध्यानाने होतं. बघा, अनेक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे त्याचे. काय आपल्याला प्रमाण म्हणून द्यायचं असेल तर श्रीमद भागवतातल्या जिथे प्रारंभ आहे त्या पहिल्या श्लोकाच्या अंतिम चरणामध्ये सत्यम परं धीमहि असा उल्लेख आहे, ध्यानाचा उल्लेख आहे. सत्यवस्तू परमात्मा आहे. सत्यम परं, अत्यंत परमवस्तू, सत्यवस्तू तिला म्हणतात. ते आता सुरुवात वेगळी, आपल्याला थोड्या वेळाने ते नाव येणारच आहे. जन्माद्यस्य येतो त्या जन्माद्यस्य येतो द्वया निर्त चात्रिस बिघ्नेश्वराट असा तो श्लोक आहे. हा श्रीमद भागवत ग्रंथाचा पहिला श्लोक आहे. त्याचं शेवटचं चरण सत्यम परं धीमहि. सत्यवस्तूचं फक्त ध्यानाने ऐक्यात येत असल्यामुळे आम्ही त्याचं ध्यान करतो, असा त्याचा तिथे अर्थ दिलेला आहे. मुद्दा आपल्याला बोलायचं आहे ध्यायन. त्यानंतर शब्द आहे स्तुवन. स्तुवन म्हणजे स्तुती. स्तुवन म्हणजे स्तुती. पुढे हा शब्द येणारच आहे. श्री विष्णू सहस्रनामात स्तव्यस्तव प्रियस्तोत्रम स्तुतिस्तोतारण प्रिय हा श्लोक येणार आहे पुढे. विष्णू सहस्रनामात स्तुती शब्द आहे. पण सुरुवातीला जे नमनाचे, वंदनाचे असे श्लोक आहेत, त्या 13 श्लोकांपैकी एकामध्ये स्तुती हा शब्द आहे. ध्यायन, स्तुवन. ध्यानाचा अर्थ आपण थोडक्यात पाहिला. स्तुवन,
स्तुती करावी. तो स्तुतीचा विषय आहे. आणि खरं म्हणजे संपूर्ण जगामध्ये ज्याची स्तुती करावी असा फक्त परमात्मा आहे. कारण काय? मोरोपंत असं म्हणतात, स्तुती करावी परमेश्वराची, स्तुती करावी परमेश्वराची, करू नये बा कधी ती नराची. इतकं छान आहे हा अर्थ. अगदी वेदांताच्या मतानुसार मोरोपंतांनी लिहिलं आहे, स्तुती करावी परमेश्वराची, करू नये बा कधी ती नराची. का नराची करू नये? नराच्या स्तुतीने अहंकार होतो. नराच्या स्तुतीने अहंकार होतो. कोणाला? ज्याची आपण स्तुती करतो त्यालाही होतो आणि जो करतो त्यालाही होतो. उभय पक्षी अहंकार होतो. नराच्या स्तुतीने अहंकार होतो, दोघांनाही होतो. पण हरीच्या स्तुतीने अहंकार जातो. किती छान आहे. हरी म्हणजे देव, राम, कृष्ण, देव. देवाच्या स्तुतीने अहंकार जातो. प्रश्न असा उपस्थित केला आहे भाष्यामध्ये की का असं? स्तुती देवाचीच का करावी? अहंकार जातो म्हणजे काय होतं? अहंकार लय, अहंकार जाणं हेच तर जीवाचं ध्येय आहे. पहिलं अज्ञान कोहम इथून सुरू होतं, प्रश्नच आहे तो. आणि जन्मभर सगळ्या अहंकाराच्या पायावर हा जीव वाटचाल करत राहतो. सगळं अहंकारजन्य, ज्याला अगदी आजच्या इंग्रजी भाषेमध्ये इगो म्हणतात. कशाचाही इगो, याचं विस्तार आणि निरूपण आपण आता नाही करणार आहे, पुढे हा शब्द येणारच आहे. पण नराची स्तुती केली की मी केली आणि ज्याची केली त्यालाही होतं की माझी इतकी स्तुती केली, त्याची छाती अजून मोठी होते. उभयपक्षी अहंकार होतो. आणि म्हणून ध्यायन स्तुवन, स्तुती कोणाची करावी? परमेश्वराची करावी. परमेश्वराच्या स्तुतीने अहंकार का होत नाही? त्याचं कारण असं आहे की परमेश्वराला कधीही अहंकार होत नाही. एवढी सृष्टी उत्पन्न करतो, एवढे अवतार घेतो, इतके शक्तिशाली अवतार घेतो, एवढं कार्य करतो, पण परमात्मा कधीही मी हे केलं या जाणीवेत जातच नाही. शुद्ध स्वरूपात अहंकार नाही. कोणतीच जाणीव नाही हो. अहंकार काय? कोणतीच जाणीव नाही, काहीच नाही. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी अहंकाराचा लवलेश नाही अशा पदार्थाचं जर का आपण स्तुती करत गेलो तर तिकडे अहंकार नाही, तर आपल्याला ते येणार नाही. म्हणून भगवंतांची स्तुती करावी असे ते सांगितले. ध्यायन स्तुवन. तिसरं पद आहे नमस्यांश, नमस्कार करावा. माहिती आहे आपल्या सर्वांना. अगदी लहान मूल घरात आलं ना जन्माला की आईवडील शिकवतात, बाळा बाप्पाला नमस्कार कर. गणपतीचा उत्सव आला की बाप्पाला नमस्कार कर. जगदंबे झाले की जगदंबेला नमस्कार कर. घरातल्या उपास्य देवत्याला कर, वडील माणसांना कर, सद्गुरूंना कर, संतांना असं सांगत असतात. नमस्कारे लीनता घडे. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये 4थ्या दशकात नवविधा भक्ती निरूपण नाम त्याच्यामध्ये वंदन भक्ती लिहिली आहे. वंदन आणि काय होते? नमस्यांश, परमात्म्याला वंदन करावं, मनोभावे करावं. इथपर्यंत वंदनाचा परिणाम मोठा समास आहे. पण रामदास स्वामींनी त्यातला एक खूप छान परिणाम एका अवधीत सांगितला. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊ न घाली, जेथील तेथे श्रीराम. संतांना, साधूंना, सद्गुरूंना जर वंदन करत गेलो ना आपण, तर साधक भावे नमस्कार घाली, अत्यंत भक्तिभावाने जर सद्गुरूंना किंवा साधूंना, संतांना वंदन केलं ना, तर त्याची चिंता साधूस लागली, त्या साधकाची चिंता साधूला लागते. वयाच्या 5व्या वर्षी रामदास स्वामी नारायण नाव असताना जांबेत आईला म्हणतात, आई चिंता करतो विश्वाची. ते तर विश्वाची करतात, पण जो साधक शरण येऊन नमस्कार करतो, भगवान भगवद्गीतेत अर्जुनाला म्हणाले, अर्जुना मनमना भव मद्भक्तो भव. तू मला फक्त शरण ये आणि नमस्कार कर, मी सगळं तुला भावबंधनातून सोडून देईन, मी करीन सगळं तुझं. मनमना भव मद्भक्तो भव. 18व्या अध्यायीत आहे, 9व्या अध्यायीत हे चरण आहे. ध्यायन स्तुवन नमस्यांश. मग रामदास स्वामींनी पुष्कळ शिकवला आहे नमस्कार कसा करावा, कोणाला करावा, साष्टांग कोणाला करावा, हात जोडून कोणाला करावा, अर्ध उभं राहून कोणाला करावा, असं सगळे प्रकार नमस्काराचे आहेत. पण मूळ मुद्दा आहे आत्ताच्या अनुषंगाने चिंतन करताना, ध्यायन स्तुवन नमस्यांश यजमानस्तमेव च.
या 3 प्रकारांनी भगवंतांच्या जवळीक आपल्याला करता येते असा उल्लेख त्या पहिल्या 13 श्लोकांच्या अंतर्गत येतो शकतो. अनेक ऋषींनी ऋषीबीर बहुगीतानी सुरुवात शेवटचा श्लोक ऋषीबीर बहुगीतानी की त्यांनी हे सर्व गायलेलं आहे. आणि म्हणून आता मी विष्णू सहस्रनाम गायला सुरुवात करतोय. व्यास महर्षींनी इतर ऋषींच्या चिंतनाचा आपल्याला आधार किंवा पुरावा दिलाय. तानी वक्ष ऋषीवीर बहुगीतानी तानी वक्ष्यामी भूतये आणि मग विष्णू वषटकारो. इतर अनेक ऋषींनी हे गायलं आहे सहस्रनाम. तानी वक्ष्यामी भूतये आणि मग पुढे विष्णू वषटकारो की अनेक ऋषींनी हे चांगल्या प्रकारे गायलं असल्यामुळे आता मी गातो. शेवटा महर्षी वेदव्यास गातात आहे. खरं म्हणजे याच्या ज्या निर्मितीची जी कथा आहे ही भीष्म शरपंजरी आहे. भगवान श्रीकृष्ण सर्व पांडवांना घेऊन इतर काही ऋषींना पण घेऊन धम्यपड आहेत तिच्यात. अत्री आहेत, पराशर आहेत, वामदेव आहेत, हे सगळे आहेत. या सर्वांना घेऊन तिथे गेले आहेत. त्यांच्या कुरुक्षेत्रावरची गोष्ट आहे. ते इच्छामरणी आहेत. उत्तरायण प्राप्त झाल्याशिवाय ते आपला देहत्याग करणार नाही अशा वेळची गोष्ट आहे. पण त्यांचा मृत्यू समीप आलेला आहे. त्यांचा अधिकार खूप मोठा आहे अशी याची पार्श्वभूमी आहे कथेची. भगवान तिथे घेऊन गेले आणि त्यांनी मग आता विष्णू सहस्रनाम बोलण्यापूर्वी जे श्लोक हे श्लोकही त्यांचेच आहेत. भीष्म युधिष्ठिर संवाद आहे असं म्हटलं आहे. पण तिथे तो संवाद झाला. तो व्यास दूरदृष्टी आहे, त्रिकालज्ञ आहेत. व्यासाने जाणला. भीष्मांचं नंतर निर्याण झालं. भीष्मांनी भगवंतांच्या उपस्थितीमध्ये भगवंतांच्या मुखकमलाकडे पाहता पाहता अत्यंत भाग्याचा मृत्यू भीष्माचार्यांना इच्छामरणीत आहेतच. पण भगवान सन्मुख आहेत. भगवान सम्मुख आहेत. यांनी फक्त एवढाच उपदेश नाही केला आहे युधिष्ठिराला. राजधर्म, स्त्रीधर्म, क्षात्रधर्म अनेक पुष्कळ प्रकारचे उपदेश केले. आणि एक जो उपदेश केला ते विष्णू सहस्रनाम हे व्यासांनी पुढे महाभारत जेव्हा लिहिलं आहे त्या महाभारतामध्ये व्यास महर्षींनी अनुशासन पर्वामध्ये हे उद्धृत लिहून ठेवलं आहे. वाणी बोलले आहेत भीष्म पण लेखनिक आहेत व्यास महर्षी. आणि व्यास महर्षींनी हे व्यास महाभारतात लिहिल्यामुळे अनुशासन पर्वात लिहिल्यामुळे हे भीष्म युधिष्ठिर संवादे असं आपल्या पुष्पिकेत जे म्हटलं. आधी सुरुवातीला आपण पुष्पिकेचा विचार केला थोडक्यामध्ये आणि त्या अंतर्गत पुढे विष्णू सहस्रनाम लिहिणार आहेत असा हा प्रसंग आहे. सगळ्यांना तेव्हा ऐकायला मिळालं पण तिथे लिहिल्या नाही गेलं. लिहिण्याची क्रिया व्यासांनी केली. व्यासांची जीवनाची शैलीच तशी आहे. अनेक प्रकारचं व्यासांनी किती काव्य केलं आहे. व्यासच्छिष्टम जगत्त्रय म्हणतात ना. महाभारतासारखा एवढा ग्रंथ लिहिला. 18 पुराणं आहेत. हे सगळं वेदव्यासांचं लिखाण आहे. भगवद्गीतासुद्धा व्यासांनी शब्दबद्ध केलेली आहे. नाही तर मुळात भगवद्गीता 7 श्लोकांची आहे. त्याचप्रमाणे श्री विष्णू सहस्रनाम भीष्मांच्या मुखातून भीष्म युधिष्ठिर संवादातून जरी आलं हे महर्षी वेदव्यासांनी पुढे शब्दबद्ध केलं आणि अनुशासन पर्वात लिहून आज जगास आपल्यासमोर ते उपलब्ध आहे. म्हणून याचे अर्थाचेकडे आपल्याला विस्ताराने जाण्यापूर्वी या सुरुवातीच्या श्लोकांचं थोडंसं चिंतन करावं लागतं. फलश्रुतीचा विचार आपण सगळ्यात शेवटी करू. पुष्कळ आहे. फलश्रुती शेवटी आहे ती 22 श्लोकांची. काही ठिकाणी थोड्या जास्त कमी अधिक श्लोकांचा पाठभेद आहेत. काही आवृत्ती वेगळ्या वेगळ्या आहेत विष्णू सहस्रनामाच्या. पण कोणत्याही आवृत्तीमध्ये मूळ श्लोक जे 1000 नामजात आलेली आहेत या 1000 नामाविषयी कुठे विवाद नाही. ही 1000 नामं 1000च आहेत. त्याला क्रमांक आहेत. काही श्लोकात 9 आहेत. आता ज्या श्लोकाला आपण पुढच्या चिंतनामध्ये प्रारंभ करू दुसऱ्या भागामध्ये त्यामध्ये विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृत भाव भूतात्मा भूतभावना असा जो श्लोक श्री विष्णू सहस्रनामाच्या 1000 नावांपैकी नावं सांगणारा हा पहिला श्लोक. पण जी पुस्तिका आहे गोरखपूर गीता प्रेस गोरखपूरची त्यामध्ये या श्लोकाला 14 नंबरचा श्लोक लिहिला आहे. कारण 13 सुरुवातीचे वंदनाचे नमस्काराचे होऊन गेले. याला 14 क्रमांक दिला आहे. पण अर्थाच्या दृष्टीने नाम सांगण्याच्या दृष्टीने हा पहिला श्लोक येतो आहे ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो.
आणि त्यातला विश्वम हा भगवंतांचं पहिलं नाम आहे असं वर्णन आहे. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण तो श्लोक चिंतनाला घेणार आहोत. आज पुन्हा एकदा आत्तापर्यंत सार रूपाने आपण जे ऐकलं त्याचा थोडासा एकदा आढावा घेऊ. हा आपला विष्णू सहस्रनाम चिंतनाचा अभ्यासाचा पाया आहे. आणि पुन्हा एक मुद्दा बोलतो आपल्याला की अर्थ समजून जे केल्या जातं ना, मग अशी श्रुती बोललो आहे, यदेव विद्यया करोती तदेवं फल अश्नुते. जे विद्येने म्हणजे जाणून केल्या जातं, आपल्या व्यवहारात सुद्धा लक्षात येतं. जी गोष्ट आपल्याला कळते ना, अर्थ कळला ना की खूप छान वाटतं. आणि अर्थच काही कळत नसेल तर आपल्याला काय त्याचं काहीच नाही. मग असे बोलता बोलता उदाहरण दिलं, कन्नड किंवा तेलगू किंवा जी माझी मातृभाषा नाही अशा प्रांतात आम्ही जातो, गुजराती. आम्हाला एखादं पुस्तक दिलं कोणी, आमचा त्याला स्पर्श होतो, शब्दांना स्पर्श होईल. कोणी ते म्हणतील तर ध्वनी पण येईल, पण अर्थ नाही कळला ना. पुण्यलाभ जर देवाविषयी स्तोत्र असेल आणि समोरच्यानी कोणी म्हटलं पुण्यलाभ होईल, सत्वगुण थोडा वाढेल, परंतु अर्थ समजल्याशिवाय, अर्थ जर कळला ना तर फार तद्रुपता लवकर येते. तुकोबांच्या एका अभंगामध्ये, गाथ्यामध्ये अभंग आहे, पूर्ण अभंग नाही म्हणत आता, अर्थे वीण पाठांतर कासया करावे, वायाचं शिणावे घोकून या. नुसतं घोकून पट्टी करून काय उपयोग नाही. ते त्याला शब्दपंडित म्हणू आपण किंवा पोपटासारखी पोपटपंची शब्द आहेत, त्याचा लाभ आहे. तैसे पठणे अर्थे शास्त्रे गीता नेदी मोक्षारोते, जैसे समर्थदाता कवळते नास्ती न बोले श्रीराम, अशी ज्ञानेश्वरी तोही आहे. म्हणजे एखाद्याने अर्थाकडे अजिबात न वळता, अर्थ समजून न घेता, स्वतःच्या बुद्धीने म्हणा कुणाकडून म्हणा, अर्थ जर जाणून समजून घेतले नाही तर अजिबात ते वाया जाणार नाही. कारण शेवटी भगवन नाम आहे. जसं ओम वषटकार एक नाव येणार आहे पहिल्या श्लोकात. सहसा या श्लोकाचा, या शब्दाचा फारशा अर्थाकडे आपण जात नाही. वषटकार का नाव पडलं हे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. पण जेव्हा वषटकार एरवी श्रद्धेने म्हणत गेलो, पाठ म्हणत गेलो, पुष्कळांचा परिपाठ आहे बरं का, की रोज पूर्ण श्री विष्णू सहस्रनाम रोज म्हणतात. मी ते एकदा मोठ्या आचार्यांकडून असं ऐकलं आहे. ते अनेक जण आचरणात आणतात, फॉलो करतात. 3दा जर श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हटलं 3दा तर अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं, असं फार मोठ्या एका अधिकारी आचार्यांनी व्यासपीठावर म्हटलं होतं. मला त्यानंतर काही लोक भेटले, शामराव खरं आहे का? म्हटलं माझ्या वचनात नसलं तरी ज्यांनी सांगितलं ते आचार्यपदी आहेत, त्याला सत्यता आपण दिली पाहिजे. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यवधारयम, ही श्रद्धेची व्याख्या केलेल्या आचार्यांनी. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यवधारणम. त्यामुळे आपण सत्यबुद्धी ठेवावी. आचार्यांनी म्हटलं आहे ना, 3दा म्हटलं तर अश्वमेधाचं पुण्य. काय वाईट होणार आहे का? आणि काही वाईट आशीर्वाद दिला आहे का की 3दा जर रोज विष्णू सहस्रनाम म्हटलं तर अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं? चांगलं आहे. आणि मला जे साधक भेटले होते म्हणे शामराव आम्ही तेव्हापासून रोज 3दा वाचायला लागलो. तर चांगली गोष्ट आहे. आपल्या आयुष्यातल्या एका दिवसातले 3दा म्हणण्याला 20-20 मिनटं, 60 मिनटं म्हणजे 1 तास श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ करायला आपण देतात, फार भाग्याची गोष्ट आहे. अशा प्रेरणा, अशी बुद्धी आणि फार कमी लोकांना लाभते. आपल्याला लाभली आहे, करीत राहा, फार चांगलं आहे. सांगतो ना, काही ठिकाणी अतिशय छोटी लहान मुले श्रद्धेने म्हणतात. हो, आम्ही बालपणी ज्या गावात राहत होतो, आपणही नाव ऐकलं असेल, मेहकर नावाचं गाव आहे. श्री बालाजीचं मंदिर आहे, शारंगधर बालाजी, फार मोठा अतिशय रम्य देखणी अशी मूर्ती आहे. त्या मंदिराचा प्रघात आहे. दर श्रावण महिन्यामध्ये महिनाभर पूर्ण मेहकर गावातल्या लोकांनी येऊन श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ करायचे. ज्याचे जेवढे होतील तेवढे, कोणी 1दा, कोणी 2दा, कोणी 5दा, कोणी 11 वेळा. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा श्रावण महिना संपतो त्याची समाप्ती होते. महाप्रसाद म्हणा, हवन वगैरे करतात आणि आनंदात. अजूनही त्या गावामध्ये ती परंपरा फार वर्षांपूर्वी, म्हणजे 100 वर्षाचा कालावधी उलटवून गेला तरी परंपरा सुरू आहे अजून. त्या ठिकाणी एक पुरुषोत्तम किंबहुने नावाचे पूज्य प्रल्हाद महाराजांचे धाकटे बंधू यांनी हा उपक्रम सुरू केला. आता अजूनही सुरू आहे. आम्ही लहान असताना शाळेत जायच्या आधी, शाळा 11ची, पुस्तक घेऊन जायचं. आई म्हणायची जेवून घे पटकन, पुस्तक नाही आणि 1 तरी वेळा वाचून जा, आणि रविवारी 5 वेळा.
आणि त्यामुळे बालपणापासून ती सवय लागली. अनेक आमच्या बरोबरचे मुलं यायचे. मी कशासाठी बोललो, मी फार मोठी गोष्ट केली म्हणून नाही, पण आईवडिलांनी संस्कार केले, लहानपणी पाठ करून घेतलं, म्हणता यायला लागलं आणि त्यामुळे बालाजीची सेवा करता आली. ती आवड अजूनही आहे. असं अनेकांचं असेल बरं का, अनेकांचं अशा पद्धतीचं पाठांतर असेल, संस्कार असेल आईवडिलांचा, गुरूंनी सांगितलं असेल. काही संप्रदायांमध्ये म्हणतात, कोणत्या ना कोणत्या अंगाने श्री विष्णू सहस्रनामाशी जर माझा संबंध प्रस्थापित झाला असेल तर श्रद्धेने ते नित्य म्हणत राहावं. अर्थांकडे वळून म्हणलं, अर्थ समजून, तर फार छान वाटतं. म्हणून पुढच्या भागापासून आपण प्रत्यक्ष अर्थात प्रवेश करणार आहोत. एका श्लोकावर एक निरूपण म्हणा, चिंतन म्हणा, हे आपण करणार आहोत. असा आपला वैयक्तिक संकल्प, ईश्वराची योजना पण करण्याचा प्रयत्न राहील. आपण सगळे प्रेमी आहात, श्री विष्णू सहस्रनामाचे प्रेमी आहात. आपण हे श्रवण कराल. आपल्याला उपक्रम जर आवडला तर आपण ज्यांना हे आवडतं त्यांना फॉरवर्ड करा. चांगलं पुण्याचं काम होईल. आणि सर्वांना ते ज्यांना येतं त्यांना अर्थ तो समजावून घेतला तर अजून छान वाटेल. म्हणून ज्याचा प्रचार प्रत्येकाने आपल्या पद्धतीने जेवढा आपल्याला शक्य आहे, इतके ग्रुप्स आपल्याजवळ आहेत की आपले वैयक्तिक जे नातलग आहेत त्यांना आपण हे पाठवा. त्यांनाही अर्थ कळायला लागतील. आजचं हे पहिलं निरूपण फक्त आपण प्रस्तावना रूप केलं आहे, जे तरी फलश्रुत आपण गेलो नाही. सुरुवातीचे जे काही श्लोक आहेत की सर्वात मोठा धर्म कोणता, को धर्म सर्व धर्माणाम भवतः परमो मतः, असं जे विचारलं आहे युधिष्ठिराने, त्याचं उत्तर फलश्रुतीत दिलेलं आहे. आचार प्रभो धर्मो धर्मस्य प्रभू अच्युतः, असा श्लोक फलश्रुती देतो. त्यांच्या ह्या प्रश्नाचं उत्तर पुढे फलश्रुतीत आहे की सर्वात श्रेष्ठ धर्म आचार आहे. म्हणजे आचरण म्हणजे कृती. कितीही विचार समजून चांगले घेतले की असं ऐकलं आपण कुठे एखाद्या ठिकाणी की रोज सद्ग्रंथ एक वाचावा. को धर्म सर्व धर्माणाम भवतः परमो मतः आचार प्रभो धर्म. त्यांनी सांगितले की रोज दासबोध एक समास वाचावा. एखाद्या प्रवचनकारांनी, आचार्यांनी, कीर्तनकारांनी सांगितलं, ते ऐकलं. पण आचार म्हणजे प्रत्यक्ष आचरण, कृती. ते जर मी वाचायला लागलो असेन तर आचार प्रभो धर्म या श्लोकाच्या ओळीला आपण न्याय दिला असेल. त्यामुळे जे जे आपण ऐकतो त्याचं रूपांतर, जे श्रवण होतं ना, एक वाक्य बोलतो फक्त आणि थांबू आपण. जे श्रवण होतं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपलं प्रत्यक्ष होईल, समाधानी होईल, यूट्यूबवरून होईल. तर त्याचं रूपांतर, श्रवणाचं रूपांतर साधनेत झालंच पाहिजे. त्याला साधक म्हणतात. पुन्हा वाक्य म्हणतो, श्रवणाचं रूपांतर साधनेत ज्याचं होतं त्याला साधक म्हणतात. कुठे खूप वेळा ऐकलं की प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, मग सकाळी उठायचं, काही पाठ करायचं. यथानुशक्त्या आठवावे सर्वोत्तमासी श्रीराम. सर्वोत्तम म्हणजे परमात्म्याचं एक नाव आहे, पुढे येणारच आहे. श्रोते हो, याप्रमाणे श्री विष्णू सहस्रनाम प्रस्तावना फक्त आपण केली. भाग पहिला प्रस्तावना रूप झालेली. मी माझ्या मागे प्रभू रामचंद्रांचा फोटो आहे, इकडे माझे सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा समोर चित्र आहे. सर्वांना आणि भगवान श्रीकृष्णांना समर्पित करतो आणि वाणीला या ठिकाणी विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. लक्ष्मी व्यंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा.